मित्रांनो, घात झाला. गोळी कान्हाला नाही तर मावशीला लागली. आता ते कसं झालं मित्रांनो, कारण जेव्हा शूटर हा निशाणा धरून बसला होता तेव्हा मावशीने लक्ष दिलं आणि मावशीला कळलं की हा शूटर माझ्या लेकाला, माझ्या कानाला गोळी मारणार आहे. शेवटी मावशी, आई काहीही असो, म्हणतात ना, आई मरो आणि मावशी जगो, काय तसं असतं ना ते. तर मावशीने आता आपल्या लेकाचा जीव वाचवण्यासाठी स्वतः त्याला बाजूला ढकलून पुढे आलेली आहे आणि गोळी अंगावर झेललेली आहे. मित्रांनो, दाभाडे मावशीला गोळी लागलेली आहे. मध्ये खळबळ माजलेली आहे. सगळेजण एकदम आनंदी वातावरण एकदम गंभीर आणि अशांतमय वातावरणामध्ये रूपांतर झालेलं आहे. मित्रांनो, खरंच किती ग्रेट असेल ती मावशी की जिने कानावरचा वाल स्वतःवर झेरला. इथे सखी मोठ्या मोठ्याने ओरडत आहे, काना मोठ्याने ओरडत आहे, मावशी मावशी मावशी. बिचारीला काय बोलतात ना, छातीपाशी गोळी लागलेली आहे. आणि आता खरंच किती खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि मावशीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. कारण शेवटी मावशी आणि पटकन कानाने सोय केलेली आहे. परंतु हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना वेगळीच बातमी ऐकायला भेटली. गोळी लागलेली आहे, रक्त फार लॉस झालेलं आहे आणि आता त्यामुळे कसली तरी ट्रीटमेंट करावी लागणार आहे, ऑपरेशन करावं लागणार आहे आणि त्यासाठी 10 लाख रुपयाची गरज आहे आणि तेही ताबडतोब अर्जंटमध्ये, नाही तर जीव नाही वाचवू शकत. त्यामुळे आता कान्हा बिचारा जीवाची काय बोलतात धावपळ करत आहे मावशीला वाचवण्यासाठी. तो सखीला वचन देत आहे की सखी, मावशीला काहीही होणार नाही, मी काही होऊच देणार नाही, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की क्रिटिकल कंडिशन आहे. त्यामुळे आता कान्हा फोन करतो कोणाला तरी आणि सांगतो की 10 लाखाची गरज आहे, काहीही करा पण 10 लाख रुपये मला आणून द्या. तर इकडे मात्र परशुराम गपचूप हे सगळं ऐकत असतो आणि त्यालाही प्रश्न पडतो की कान्हाने 10 लाख रुपये कोणाकडून मागितले. परंतु हा परशुराम काय बोलतात ना, सरकारचा खबरी, त्यामुळे सरकारला खबर पोहोचवतो की कान्हाला पैसे भेटणार आहे. बिचारा कान्हा हा पैसे आणण्यासाठी पैसे घेऊन तो गाडीवर चाललेला असतो, तर गुंड त्याचे पैसे काय बोलतात ना त्याच्यावर वार करतात, हल्ला करतात आणि त्याचे पैसे काढून घेतात. बिचारा कान्हा तसाच मोकळ्या हाताने हॉस्पिटलमध्ये येतो. खूप बेकार अवस्था झालेली असते त्याची. बाप रे, खतरनाक. आणि काय बोलतात ना, किरण हा त्याला विचारतो की नाही का, अरे कान्हा काय झालं, तू मोकळ्या हाताने का आला. तेव्हा कान्हा त्यांना सगळं घडलेला प्रकार सांगतो. मग आता एकच पर्याय उरलाय शेवटी. सगळं काय करून झालं परंतु हाती काहीच नाही लागलं. त्यामुळे आता सखी आता मनस्विनी बोलते की माझी भिकारडी भाची येईल तर माझ्याकडे भीक मागत, आणि खरंच आता पर्यायच नाही उरला. त्यामुळे सखी आता शेवटी सरकारचं घर गाठते आणि सरकारच्या दारात जाऊन उभी राहते. तेव्हा सरकार तिच्या पुढे पैसे फेकते आणि बोलते प्रॉपर्टीच्या पेपरवर सही कर आणि लागन तेवढे पैसे घे. आता मित्रांनो, खरंच सखी प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करणार का आणि 10 लाख रुपये मिळवणार का, मावशीचा जीव वाचवणार ना, की कान्हा काहीतरी जादू करणार आणि हे सगळं होण्यापासून थांबवणार, मावशीचा जीव वाचवणार? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.